नमस्कार मित्रांनो, तर हा बँक निफ्टीचा चार्ट आहे. तर इस्रायल आणि इराणचं वॉर असल्यामुळे 2 दिवस मार्केटने गॅप डाऊन ओपन दिली आणि काल कॉन्सोलेट झोनमध्ये मार्केट होतं, म्हणजे 47,500 ते 47,442 ह्या झोनमध्येच मार्केट होतं आणि क्लोजिंग मार्केट 3 वाजता आपल्याला वरती ब्रेकआउट बघायला मिळालं आहे आणि बँक निफ्टीने क्लोजिंग दिली आहे 47,484. तर उद्याच्या मार्केटसाठी सगळ्यात महत्वाची लेवल म्हणजे काय, तर मार्केट 47,678च्या वरती जर सस्टेन झालं तर आपल्याला पहिले टार्गेट असणार आहे 47,901, त्याच्यानंतर 48,117 आणि 48,286. आणि मार्केट जर आजचा लो म्हणजे 47,315 जर ब्रेक केला किंवा 47,433च्या जर खाली मार्केट सस्टेन राहिलं तर मार्केटमध्ये आपल्याला पहिले टार्गेट असणार आहे की आजचा लो म्हणजे जो लो दिला आहे तो पहिले टार्गेट असणार आहे, त्याच्यानंतर 47,224 आणि त्याच्यानंतर सगळ्यात लास्टला 46,886. तर बघूया की आता निफ्टीमध्ये काय लेवल्स आहेत तिथे. निफ्टीने क्लोजिंग दिली आहे 22,147. तर निफ्टी एसएमसी लेवलमध्येच क्लोजिंग झालेली आहे. जर समजा निफ्टीने हाय ब्रेक केला आणि तो हाय आहे 22,215, 22,215च्या वरती जर मार्केट सस्टेन राहिलं तर आपल्याला पहिले टार्गेट आहे 22,268, 22,328 आणि 22,388. आणि जर समजा 22,111च्या जर खाली आपल्याला क्लोजिंग मिळाली तर आपल्याला पहिले टार्गेट तिथं मिळणार आहे 22,065, त्याच्यानंतर एक दुसरं टार्गेट मिळणार आहे 22,021 आणि थर्ड टार्गेट जे असणार आहे ते तुम्हाला असणार आहे 21,974. आणि 22,000 ही लेवल भरपूर स्ट्रॉंग आहे. तर सगळ्यांनी सेफ ट्रेडिंग करा आणि भरपूर प्रॉफिट कमवा. ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब पण करा आणि तुमच्या ट्रेडर मित्रांना शेअर करा. थँक्यू.